ह्या प्रकारच्या पावत्या मिळते, इथे काही प्रिंटेड पावत्या मिळत नाही। ज्या सरकार मान्य पावत्या असतात ना, सरकारच्या पावत्या मिळत नाही। ह्या पावत्या दिल्या जातात, याच्यावर ना साईन आहे ना, त्यांच्या दुकानाचा स्टॅम्प आहे, काहीच नाही, इलिगल नाही। याच्यावरती धान्य वितरण ते करत असतात। तुमचं काय म्हणणं आहे, प्रशासनाला काय निरोप द्यायचे? निरोप हाच आहे की हा जो काही काळा धंदा चाललेला हा बंद व्हावा। जे नागरिकांना इथं गैरसोय होती त्याची सोय करून द्यावी आणि या व्यक्तीवरती ना योग्य तो कारवाई करावी। फोन लावतो तर फोन पण त्यांचा बंद असतो। फोन पण असतो का? फोन बंदच असतो आणि प्रॉपर आन्सर करत नाही ते। ठीक है, चलेगा, ओके। एबीपी नासिक टीवी हमेशा सच के साथ। सरकारी राशन दुकानदार के मनमानी ग्राहक को करता है परेशान। जुना नासिक चौक मंडली परिसर में 69 नंबर की सरकारी राशन की दुकान है। इस दुकानदार से काफी ग्राहक परेशान है। ग्राहकों की तकरार है, दुकानदार का ही मेहनतक राशन नहीं देता, दुकान भी खुली नहीं मिलती। दुकान खुली होती है तो दुकान में राशन नहीं होता। दुकानदार ग्राहक के अंगूठे लेकर दूसरे दिन राशन लेने बुलाता है। ओरिजिनल पावती की जगह सादे कागज पर पेन से लिखी हुई चिट्ठी देकर ग्राहक को सरकारी पावती बताकर उनके राशन की ठगी करता है। ऐसी बहुत सारी तकरार इस दुकानदार के खिलाफ ग्राहक ने की है। नासिक जिला धान्य पुरवठा अधिकारी ने और नासिक के कलेक्टर ने संबंधित दुकानदार पर कार्रवाई करते हुए सामान्य लोगों को न्याय देना चाहिए, ऐसी चर्चा लोगों में है। किती दिवस आहे, महिन्यामध्ये किती दिवस टाइम चालू होतो? तो महिनाभर चालू राहतो। मला महिनाभर कसं चालू होतं तुझी? कमीत कमी 15 दिवस कंटिन्यू चालू राहते दादा। कुठे महिने 15 दिवस? काल परवा ती वेळ काय टायमिंग काय तुमचं भाऊ? ए बाबा, टायमिंग काय तुझं? 9 ते 1 सकाळी 9 ते दुपारी 1 बरोबर। आता मागचे 3 दिवस का बंद होते बाबा? काल, उद्या, परवा 24, 23, 22 हे बाई लोक पण येतात काय बाई? कधी चक्र किती दिवस चालू असतो दुकान? तो म्हणतो 10 तारखेला चालू होतो माझी दुकान। नेहमी दुकान बंद असतो ना? हा बघा भाऊ, ऐका, फोन पण बंद ठेवतो, फोन कधी लागलं उचलतो नाही तुमच्या आता। अरे किती खोटं म्हणे पोरं मागच्या महिना काय? हा तो म्हणतो पोरीचे आजारी होतो 3 दिवस। हा बंद असतो आणि काय देऊन टाक, धान्य द्यायचे नाही। अरे बाप, पण करून ठेवायचं। आणि तो म्हणतो आता 3 दिवस बंद, बिमार होता, आजारी। तो म्हणतो माझा मुलगा आजारी होतो। हा बाई, तुमच्या काय तक्रार, काय बोलणं? माझं म्हणणं का आम्हाला धान्य भेटत नाही। काय फोन लावलं त्याला? आम्ही फोन लावला तो काय झालं? फोन बाहेर फोन आहे। अच्छा, लय दिवसापासून 2-3 वर्ष। मग तुम्ही तक्रार का नाही केलं? आपण आम्ही तक्रार का नाही केली? माणूसशी धरली म्हणून। हा हा तुमचे 5 महिन्याचे बाकी आहे ना? आता किती येतो? किती देऊ लागलं? 4 महिन्याचे। 4 महिन्याचे आता देतो। कुठे राशन? कुठे दुकान तो खाली पडेल, कसे का देणार? मग तुम्ही अंगूठा का देतो त्याला? हे बघा, चिठ्ठी देतो असं डुप्लिकेट कागदवर लिहून। मावशीचं 4 महिन्याचे बाकी आहे, 5 महिन्याचं, आणि दुकान खाली आहे। किती दिनचे बाकी? आपली महिने कसे? 1 महिने का? बोला भाऊ, तुमचं काय तक्रार आहे? आमची तक्रार अशी आहे, जेंट्स लोक राहतात कामावरती, आम्हाला काही दरवेळेस यायला जमत नाही। इथं बघत जास्तीत जास्त नाही, इथं लेडीजच राहतात। लेडीज लोक नाही वेळात काढण्याचं काम करतात, त्यांना दमदाट्या करता। हा तुम्हाला असं लेडीज लोक विचार करता, आम्ही जर आता याच्या अपोज बोललो तर नेक्स्ट मंथ आम्हाला हा येड्यात काढणार, तंग होणार, त्याच्यामुळे ते काही बोलत नाही। आणि जेव्हा म्हणजे त्यांना फोन लावा की आज उघडे का, आले का धान्य नाही, आता नाही पुढच्या हप्त्यात, त्या शुक्रवारी रविवारी हे करता, अशी उत्तर देऊन टाळतात। आणि ज्या दिवशी आम्ही येतो तो वेळ दिलेला राहतो, इथं बंद असतं। त्यानंतर फॉलोअपसाठी आपण कॉल केला, कॉल उचलत नाही, फोन स्विच ऑफ असतो त्यांचा। काय नाव आपलं? माझं नाव मयूर साळवे। तारीख किती आहे? 27 नोव्हेंबर 2024। ठीक आहे, मग करतो। किती महिने बाकी तुमचं?
आमचं जवळपास 5 महिन्याचं धान्य बाकी आहे आणि केवायसी करण्यासाठी सुद्धा त्यांचे सर्व्हर डाऊन राहतात आणि जे पावती मागतो ना आपण पावत्या पण प्रॉपर काही देत नाही. तो साध्या पेपरवरती हाताने लिहून देतात. साध्या पेपरने प्रिंटेड हे बघा याच्यामध्ये असे प्रिंटेड पेपरवरच्या पावत्या मिळत नाही इथे. हे बघा ह्या प्रकारच्या पावत्या राहतात. ह्या प्रकारच्या पावत्या मिळतात. इथे काही प्रिंटेड पावत्या मिळत नाही. ज्या सरकार मान्य पावत्या असतात ना सरकारच्या पावत्या मिळत नाही. ह्या पावत्या दिल्या जातात याच्यावर त्यांना साईन आहे ना त्यांच्या दुकानाचा स्टॅम्प आहे काहीच नाही. इलिगल नाही. याच्यावरती धान्य वितरण ते करत असतात. तुमचं काय म्हणणं आहे प्रशासनाला काय निरोप द्यायचे? निरोप हाच आहे की हा जो काही काळा धंदा चाललेला हा बंद व्हावा. जे नागरिकांना इथं गैरसोय होती त्याची सोय करून द्यावी आणि या व्यक्तीवरती ना योग्य तो कारवाई झाली. फोन लावतो तर फोन पण त्यांचा बंद असतो. फोन पण असतो का? फोन बंदच असतो आणि प्रॉपर आन्सर करत नाही ते. ठीक आहे चालेल ओके. हां काय झालं? 2-3 महिन्यात आपण धान्य बाकी आहे. हां फक्त आता होऊन घ्यायचा आणि धान्य द्यायचं. का नाही घेतलं 3 महिन्याच्या? ते बोलतो उद्या येईन आज येईन. आम्ही म्हणजे ज्यादा जे दिवशी जातो त्या दुकान बंद राहतो त्यांचं. बंद असतो. फोन लावतो त्याला? फोन बंद राहतो. फोन बंद असतो. बरं अजून काय? तर मला आम्ही तुम्ही असंच म्हणतात उद्या येईन परवा येईन. तुमचं राशन कार्ड कुठे? आई आणती आई. आई येते काय वय त्याची आईची? आईची 55 आहे. 55 वय. कुठून येतो आपण? नानावली. एवढं लांब येतो कुठून? नानावली. हा नानावली. तिथं आम्ही येतो आपण जातो. आमच्या रिक्षावाला पण जातो सगळं जातो. तो तुम्ही कंप्लेंट नोंद नाही करत त्याची तिकडे? म्हणजे प्रशासन तिथे भेटत नाही काय पण काय करा तुम्ही. चालेल. किती दिवस नंतर राशन भेटलं आपल्याला? 5-6 महिन्यानंतर 5 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर ते जे आता नंबर आता लावले ना तर राशन नाही तिथं चिठ्ठ्या देत चिठ्ठ्यावर सुद्धा नाही भेटत आम्हाला. 5 महिन्यापासून राशन तक्रार नाही केली आपण ना? पुढा करायचं आम्ही देईन आज देईन उद्या देईन आपण म्हणतो नको कोणाचं रोजी रोटी हे करायला तर आम्हाला तळ करायला लागतो तर काय करणार. तो आज या उद्या या 1 तारखेला 25 तारखेला आता दुकान बाईच एक वाटत तरी. हा आता आलं तर आता म्हणतात संध्याकाळी 4ला आलं तरी बंद राहतं. असं का? फोन केला तरी फोन उचलत नाही. आता दुकान आज किती तारीख? आज 27 तारीख आहे. मग आता हा महिना गेला का पुढच्या महिन्यात तेच रड गाणार आहे. अच्छा काय नाव आपलं बाई? शिलाबाई साळवे. राहिला कुठे आपण? रेणुका नगरला. एवढं लांबून येतो आपण? हा मग माझी तब्येत बरी नाही भाऊ तरी मी येते रेशन. बरं फोन जरी केला तर उचलत नाही. हा किती दिवस? 5 महिन्यापासून त्रास आहे? हा हे पण जरा रेशन कार्ड किती 5 महिन्यापासून दिलं नाही ना? नाही ना त्याच्यात फक्त 20 किलो गहू दिले आम्हाला. हा तुम्ही तक्रार केलं का तिथे नाही करेल राशन ऑफिसला? नाही जायला आता म्हणलं एवढं येतं भेटलं तर ठीक आहे नाही तर जाईन. मग आता काय माझी तब्येत बरी नाही भाऊ. किती वय आहे तुमची? हा किती वय? माझं 65. आज तारीख किती? 27 तारीख आहे. हा लोकांचं सगळ्या रोजचं चालू आहे. रोजचं चालू आहे. 2 महिने 2 महिन्यापासून दिलं नाही तुम्हाला? किती वय आहे बाई तुमची? 70. कुठून आले आपण? चौक मंडली. अन्याय अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी AVP नाशिक TV चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.